नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला आता ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळते. तर इथे ॲडव्होकेट जोशी यांनी प्रियाचा खोटारडेपणासुद्धा अर्जुनला सांगितलेला असतो. ते इथे अर्जुनला सांगतात की कोर्टामध्ये प्रियाने मधुभाऊंच्या विरोधात जी साक्ष दिलेली आहे ती साक्ष पूर्णपणे खोटी आहे. तर इकडे साक्षीला वाचवण्यासाठी इथे प्रियाने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिलेली असते. त्याचबरोबर इथे खूप सारे पुरावे अर्जुनच्या हाती लागलेले असतात आणि त्यामुळे सत्याचा उलगडा कोर्टामध्ये लवकरच होणार असतो. तर इकडे साक्षी जेलमध्ये जाणार असते आणि अर्जुनने खूपच जास्त हुशारीने आपली वकिली बुद्धी वापरून मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि इथे पुन्हा एकदा एकही केस न हरलेला वकील म्हणून आपलं नाव त्याने इथे आता मोठं केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एका गोष्टीचा खुलासा झालेला असतो आणि ते म्हणजे प्रिया प्रतिमाला वेडं करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ही गोष्ट जेव्हा अर्जुन सायलीला प्रतिमा सांगते तेव्हा इथे डिटेक्टिव्ह पद्धतीने प्रतिमाने प्रियाचा खोटारडेपणा शोधून काढलेला असतो आणि त्याच्यामध्ये अर्जुन सायली या दोघांनी तिची साथ दिलेली असते. आणि त्यामुळे इथे आता प्रियाचा खोटारडेपणा प्रतिमाने सगळ्यांच्या समोर आणल्यानंतर इथे रविराज काकांनी प्रियाचं थोबाड फोडत तिला आता इथे चांगली धमकी दिलेली असते. आणि त्याचबरोबर इथे नागराज आणि प्रिया यांचा खोटारडेपणासुद्धा लवकरच सगळ्यांच्या समोर आता येणार असतो. आणि त्यामुळे इथे रविराज काकांच्या लक्षात येणार असतं की आतापर्यंत ज्या मुलीला मी माझी तन्वी समजत होतो ती तन्वी नसून कुणीतरी खोटारडी मुलगी आहे जी इथे आमच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली आहे. आणि त्यामुळे इथे रविराज काकाने नागराज बरोबर प्रियाची सुद्धा घरातून हकलपट्टी ही केलेली असते. त्यामुळे इथे प्रिया पुन्हा एकदा आपल्या प्लॅनमध्ये फ्लॉप होत तोंडावरती पडत तिला इथे जेलचा रस्ता दाखवलेला असतो. आणि इथे साक्षी जे आत्तापर्यंत फक्त कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर करत आलेले असते तिचा खोटारडेपणासुद्धा अर्जुनने कशा पद्धतीने उघडकीस आणलेला असतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, प्रियाच्या प्रतिमाने थोबाडीत दिलेले असते कारण अर्जुन आणि सायलीचं लग्न होऊ नये म्हणून इथे प्रियाने खूप प्रयत्न केलेले असतात. पण तरीसुद्धा तिला तिच्या प्रयत्नांमध्ये यश काही येत नाही कारण शेवटीला प्रतिमा अर्जुन आणि सायलीला सपोर्ट करते कारण तिला असं वाटत असतं की कुठेतरी चुकीचं घडतंय. सायली आणि अर्जुन दोघेजण आधीपासूनच नवरा बायको आहेत. जरी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल पण आता ते दोघेजण एकमेकांवरती वेड्यासारखं प्रेम करतात आणि त्यामुळे त्या दोघांनी एकत्र येणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे इथे प्रतिमाने प्रियाला सपोर्ट न करता सायली अर्जुनच्या लग्नाला सपोर्ट केलेला असतो आणि तिच्या एकटीसाठी सगळ्यांनी त्यांचं लग्न अटेंड केलेलं असतं. आणि जेव्हा प्रिया रागाच्या भरामध्ये सायलीला वाटेल तसं बोलत असते तेव्हा इकडे प्रतिमाने आपल्या मुलीचं म्हणजे इथे प्रियाचंच थोबाड फोडलेलं असतं. त्यामुळे तो राग तिच्या मनामध्ये कायमस्वरूपी बसलेला असतो आणि तिला आता इथे प्रतिमा आणि सायलीला एकत्र येऊ द्यायचं नसतं. त्या दोघीजणी जर एकत्र आल्या तर कदाचित प्रतिमाची स्मृती परत येऊ शकते आणि आता तर तिने नकळतपणे आपल्या मुलीची साथ दिली. तिचंच लग्न शेवटीला अर्जुन बरोबर झालं म्हणजे खऱ्या तन्वीचं लग्न अर्जुन बरोबर झालेलं आहे म्हणजे माझा पत्ता कट होऊ शकतो. जर ह्या प्रतिमाला काही आठवलं आणि तिला ही गोष्ट कळली की सायलीच तिची खरी मुलगी आहे तर मात्र या घरामध्ये माझं राहणं हे कठीण होऊन बसेल. आणि आता इथे फक्त मी खोटं बोलून अर्जुन बरोबर लग्न करत होते तेव्हा प्रतिमाने सगळ्यांसमोर माझ्या थोबाडीत मारली आणि जर तिला ही गोष्ट कळली की सायली ही खरी त्यांची मुलगी आहे तन्वी आणि मी खोटं बोलून त्या घरामध्ये घुसलेली आहे तर ती माझ्याबरोबर काय करेल काय माहिती. तर इकडे आधीच प्रिया घाबरलेली असते आणि म्हणूनच ती इथे आता सायलीला आणि प्रतिमाला एकमेकांपासून वेगळं करण्याचे प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे इथे प्रियाला आता प्रतिमाचा राग येत असतो आणि तिच्यावरती राग काढायचा देखील असतो. म्हणून ती इथे जेव्हा उपमा बनवते तेव्हा प्रिया तो उपमा फेकून देते, एका डस्टबिनमध्ये टाकते आणि ते भांडं म्हणते की याच्यामध्ये तर उपमा नव्हताच, ते घासून वगैरे ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रिया हळूहळू हे प्लॅनिंग करत असते. रविराज काकांच्या मनामध्ये ती असं बिंबवण्याचा प्रयत्न करत असते की बघा बघा बाबा, आई अशी काय करते म्हणजे भूतकाळामध्ये तिच्याबद्दल काय घडलं आहे तिचं काहीच तिला आठवत नाही आहे.
आपल्याबद्दलसुद्धा तिला काहीच आठवत नाही आहे. पण आता दिवसभरामध्ये ती काय करते, काय नाही करत, हे सुद्धा तिला आठवत नाही आहे. आता काय करायचं? अशा रीतीने इकडे आता आईचा मेंदू अजूनच इथे कमकुवत होत चालला आहे, असं मला वाटतंय. असंच जर चालू राहिलं तर आपल्या आईचं कसं होईल बाबा? तेव्हा इकडे आता प्रियाने पूर्णपणे प्रतिमाला वेड्यात जमा केलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, रविराज काका आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरती ट्रीटमेंट करत असतात. जे काही चेहऱ्यावरती डाग असतात अपघातामुळे आलेले, ते आता घालवण्यासाठी तिला कॉस्मेटिक ट्रीटमेंट देण्यासाठी ते डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि ती ट्रीटमेंट सुरू होते. मात्र इथे आता प्रियाला एका गोष्टीचा खूपच जास्त ताप झालेला असतो. ते म्हणजे इकडे आता प्रतिमाला जर कळलं की तिची मुलगी सायली आहे तर ती मला घरातून हकलून देईल आणि इथे तिला काही करून तिला वेड्यात जमा करायचं आहे आणि अश्विनबरोबर लग्न करून तिला सुभेदारांची सून व्हायचं आहे. तेव्हा इथे नागराजला सुद्धा आता प्रियाच्या प्लॅनबद्दल सगळं काही माहिती असतं. तर इथे प्रेक्षकांनो, आता प्रतिमाची तब्येत बिघडत चालली ही गोष्ट फक्त किल्लेदारांना नाही तर इकडे सुभेदारांना सुद्धा कळावी म्हणून प्रिया त्यांच्याकडे जाते आणि गवगवा करते. म्हणते की आईची तब्येत बिघडत चाललेली आहे. तिने सकाळी काय नाश्ता केला होता हे तिच्या लक्षात सुद्धा राहत नाही. म्हणते की मी नाश्ता करते आणि ती काहीच बनवत नाही. सायली सगळं बोलणं तिचं ऐकत असते. त्यानंतरला इथे सायली प्रतिमाला फोन करते आणि म्हणते की प्रतिमा आत्या, मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही मंदिरामध्ये याल का? तेव्हा प्रतिमा म्हणते हो येईन ना. आणि इथे प्रतिमा रविराज काकांना म्हणते की मला कसं तरी वाटतंय, मला माझ्या मनःशांतीसाठी मंदिरामध्ये जायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते आई चल, मी सुद्धा तुझ्याबरोबर येते. तेव्हा प्रतिमा म्हणते अजिबात नको, मला मंदिराचा रस्ता आठवतोय, मी बरोबर तिथे जाईन. मी काय वेडी झालेली नाही आहे, कळलं ना? तुला माझी इतकी काळजी करायची गरजच नाही आहे. त्यानंतरला सुमनला काळजी वाटत असते. सुमन म्हणते मी येऊ का वहिनी? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते नाही नको, मी जाईन. तेव्हा इकडे आता रिक्षा पकडून बरोबर प्रतिमा मंदिरामध्ये गेलेली असते. तिथे अर्जुन आणि सायली दोघेजणं प्रतिमाला भेटायला आलेले असतात. तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या कशा आहात तुम्ही? आणि घडलेला प्रकार सगळा इथे सायली प्रतिमाला सांगते की प्रिया घरी येऊन काय काय बोलत होती. तेव्हा प्रतिमा म्हणते की सायली, तुमच्या दोघांचं लग्न झाल्यापासून माझ्याबरोबर हे असं घडायला सुरुवात झाली. म्हणजे मी सकाळी सगळा नाश्ता बनवते आणि त्यानंतरला जेव्हा सगळ्यांना मी तो नाश्ता देणार असते तेव्हा त्या भांड्यामध्ये काहीच नसतं आणि मला सवय असते की मी जो काही नाश्ता बनवेन, जो काही स्वयंपाक बनवेन, ती भांडे मी लगेच घासून ठेवते. त्याच्यामुळे मला दाखवतासुद्धा येत नाही की या भांड्यामध्ये मी बनवलं होतं. जे काही स्वयंपाक आहे, जो काही पदार्थ आहे तो बनवलेला मला दाखवतासुद्धा येत नाही आणि ज्या वेळेला मी भांडं ठेवते तर ते कुणीतरी घासूनसुद्धा ठेवलेलं असतं. तेव्हा इकडे आता प्रतिमा म्हणते की मला या गोष्टीची खूप जास्त भीती वाटते की खरोखर मला वेळ लागले का, माझ्याबरोबरच असं का होतं आहे? आणि इथे तन्वी सातत्याने म्हणत असते की माझा मेंदू काम करत नाही आहे, माझा मेंदू कमकुवत होत चालला आहे, असं ती सातत्याने म्हणत असते. आणि आता घरातल्या सगळ्यांना, सुमनला, ह्यांना, नागराजला असंच वाटतंय की खरोखर मला वेळ लागले की काय. सगळेजण जरा जास्तच माझी काळजी घेत असतात. तेव्हा इकडे प्रतिमा तिच्याबरोबर घडलेला सगळा प्रकार आता सांगत असते. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. आमच्या दोघांचं लग्न झाल्यानंतरच तुमच्याबरोबर असा प्रकार कसा काय घडू शकतो? तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं कुणीतरी मुद्दामून तर करत नाही आहे ना? तेव्हा सायली म्हणते एक काम करा प्रतिमा आत्या, जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये याल ना तेव्हा तुम्ही मोबाईल चालू करा. मोबाईलमध्ये व्हिडिओ कॅमेरा चालू करा आणि तो कुठल्या तरी डब्याच्या इथे अशा अँगलमध्ये लावा की किचनमध्ये जे काही चाललं आहे ना ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होईल. एखाद्या डब्याच्या मागे तो मोबाईल लपवून ठेवा आणि त्याचा कॅमेरा हा किचनच्या बाजूला झाला पाहिजे. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की जे कोणी हे सगळं मुद्दामून करतंय ना त्याला तुम्ही रंगेहात पकडा. तेव्हा इकडे आता प्रियाने जे काही कारस्थान केलेलं असतं ते कारस्थान लवकरात लवकर इकडे प्रतिमाला कळावं हे सायलीला वाटत असतं. कारण सायली अर्जुनला कळलेलं असतं की हे दुसरं तिसरं कोणी नाही तर हे सगळं प्रिया मुद्दामून करते, कारण प्रतिमाने आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं होतं. तेव्हा इथे आता प्रियाचा हा खोटाडेपणा सायलीच्या तर लक्षात आलेला असतो, पण तो प्रतिमाच्या सुद्धा लक्षात यावा अशी तिची इच्छा असते. आणि त्यामुळे इथे प्रतिमाला तिने आता आयडिया दिलेली असते की किचनमध्ये कॅमेरा लावा, त्याच्यामुळे नक्की काय प्रकार घडतोय हे सुद्धा तुम्हाला कळेल.
तेव्हा इथे प्रतिमा म्हणते ठीक आहे आणि सायलीने सांगितलेलं असतं की खंबीर राहा, कुणालाही घाबरायची गरज नाही आहे, तुम्ही काही वेड्या झालेल्या नाही आहात, तुम्ही 22 वर्षांपूर्वी अपघात झाला होता त्याच्यानंतर तुम्हाला वेळ लागला नाही, तर आता काय तुम्हाला वेळ लागणार आहे. तेव्हा इकडे आता प्रतिमाच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं, तिलासुद्धा बघायचं असतं की नक्की तिच्याबरोबर हे घडतंय तरी काय. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता महिपत आणि साक्षीने दोघांनी ॲडव्होकेट जोशी याला पैसे देऊन विकत घेतलेलं असतं. पण अर्जुनला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा अर्जुन जाऊन विचारतो की मला खरं खरं सांगा की ह्या गोष्टींमध्ये अजून कोण कोण इन्वॉल्ड आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट जोशी यांनी सगळी घटना सांगितलेली असते की महिपत आणि साक्षीने मला पैसे दिले होते आणि इथे आता अथर्व विचारे हा खोटा भाऊ तिचा, त्याचे पेपर सगळे त्यानेच तयार केलेले असतात, तशा नावाचा तिचा कुठलाही भाऊ नाही आहे, ती एकटी आहे. त्याचबरोबर इथे साक्षीने आत्तापर्यंत जेवढे पुरावे दिलेले असतात ते खोटेच असतात. तेव्हा इकडे आता तिसरा पुरावासुद्धा तिने खोटाच दिलेला आहे. हे जेव्हा कोर्टामध्ये कळेल तेव्हा तिला खूप मोठी शिक्षा होईल. आणि तेव्हा इकडे आता एक गोष्ट त्याच्या लक्षात येते. अर्जुन विचारतो की याचा अर्थ साक्षी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी इतके खोटे पुरावे जर सादर करते, त्याचा अर्थ एकच आहे की तिनेच विलासचा खून केलेला आहे. मधुभाऊ म्हणतात जावई बापू तिनेच खून केला आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो याचा अर्थ प्रियाने जी साक्ष दिली ती सुद्धा खोटीच आहे, बरोबर की नाही ॲडव्होकेट जोशी. तेव्हा जोशी म्हणतो हो अगदी बरोबर, त्या प्रियाने सुद्धा जी साक्ष दिलेली आहे मधुभाऊंच्या विरोधामध्ये ती सुद्धा खोटीच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता सगळं काही समोर येणार. तर इकडे आता कोर्टाचा दिवस असतो. अर्जुन इथे मधुभाऊंना आता जेलमधून बाहेर काढण्याची तयारी करत असतो. तर इथे सायली घरातल्या सर्व लोकांची मनं जिंकण्याचे प्रयत्न करत असते. तर इथे आता ती सगळ्यांना बरं वाटावं म्हणून स्वयंपाक बनवत असते, पण कुणीही खात नसतं. पण तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल जी भावना निर्माण होत असते की सायलीला सगळ्यांची काळजी अजूनही आहे आणि ती प्रेमाने सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे आता प्रतिमाबद्दलची माहिती पूर्णाजी आणि कल्पनाला कळते. तेव्हा दोघीजणी म्हणत असतात की अजिबात नाही, प्रतिमाला वेळ लागू शकत नाही, ती कधीच खोटं बोलत नाही, तिचा जीव गेला तरी चालेल पण ती नेहमीच सत्याची साथ देते आणि ह्या वेळेलासुद्धा ती खरं बोलते. तिने जर नाश्ता बनवला तर ती बनवलाच म्हणणार, नक्कीच कुणीतरी माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न करतंय. तेव्हा इथे आता प्रतिमा जेव्हा किचनमध्ये जाते तेव्हा किचनमध्ये कुणीही नसतं. ती मोबाईल काढते आणि इथे व्हिडिओ कॅमेरा चालू करून डब्याच्या मागे तो लपून ठेवते आणि अशा अँगलमध्ये लावते ज्याच्यामध्ये किचनचा संपूर्ण भाग दिसत असतो. जेव्हा इथे प्रतिमा सगळ्यांसाठी पोहे बनवते आणि ते एका भांड्यामध्ये काढून ठेवते आणि त्यानंतरला तिथे आता प्रिया आलेली असते. प्रतिमा एका डब्यामध्ये पोहे काढून लपून ठेवते आणि भांड्यामध्ये पोहे बाकीचे तसेच ठेवते. त्याच्यानंतर प्रतिमा मुद्दामून आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा प्रिया तिथे घाईघाईने येते. सगळे पोहे ती एका पिशवीमध्ये टाकते आणि ते आता डस्टबिनमध्ये टाकून ते भांडं घासून पुसून तिथे पुन्हा आणून ठेवते. तेव्हा इकडे त्याच्यामध्ये सगळं काही प्रियाचं कारस्थान रेकॉर्ड झालेलं असतं. जेव्हा इथे आता सगळ्यांसाठी पोहे बनवलेले असतात आणि प्रतिमा ते सगळ्यांना द्यायला जाते तेव्हा त्याच्यामध्ये पोहे नसतात आणि प्रिया पुन्हा तमाशा करते. म्हणते की बाबा बघताय ना, आईचा मेंदू खूपच जास्त कमकुवत झाला आहे, आईला काहीच आठवत नाही आहे. मला असं वाटतंय की आई आपली वेडी तर झालेली नाही आहे ना. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते की आई मला मारते, आई मला ओरडते, हे सगळं ती मुद्दामून करत असते आणि सगळं ते प्रतिमाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. तिने आपल्या रूममध्ये सुद्धा इथे व्हिडिओ कॅमेरा चालू करून ठेवलेला असतो. त्याचबरोबर किचनमधलं सुद्धा फुटेज तिने रेकॉर्ड ठेवलेलं असतं आणि ते सगळं प्रतिमा आता रविराज काकांना दाखवते की बघा, मला वेडं करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हे सगळं दुसरं तिसरं कुणी नाही तर आपली मुलगीच करते. प्रतिमा मला इथे आता म्हणत असते की प्रिया मला वेडं करण्याचे प्रयत्न करत होती, तन्वी मला आपली मुलगी वेडं करते, काय म्हणाल तुम्ही रविराज. तेव्हा इथे रविराज काकांना राग अनावर झालेला असतो आणि ते इथे जोरदार आता प्रियाच्या कानाखाली देतात आणि म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करायची. आणि तिच्या आता जोरात थोबाडीत दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की पुन्हा जर माझ्या बायकोला त्रास दिलास ना तर या घरातून हकलून द्यायला मला वेळ लागणार नाही, कळलं तुला. तेव्हा इकडे आता प्रियाचं थोबाड चांगल्याच पद्धतीने फोडलेलं असतं आणि इथे तिला आता अशा पद्धतीने रविराज काका ओरडलेले असतात की ती मान वर करूनसुद्धा बघू शकत नसते. त्यानंतर तिच्याबरोबर सगळ्यांनी अबोला धरलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो कोर्टाची तारीख असते. त्याच्यामध्ये अर्जुन आता ॲडव्होकेट जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे पुरावे आता त्याने आधीपासूनच गोळा केलेले असतात. अथर्व विचारे हा साक्षीचा कोणी मुळात भाऊच नाही आहे, हा कुणीतरी अनोळखी व्यक्ती आहे आणि त्याचे इथे खोटे पुरावे
पुरावे आता वापरून त्याला इथे भाऊ असल्याचं सांगितलेलं असतं। त्यामुळे कोर्टामध्ये आता इथे त्याने ओपनिंग स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्याने सांगितलेलं असतं की मधुभाऊंची केस तो आता लढणार आहे आणि इथे साक्षीने जे जे काही पुरावे दिलेले असतात ते कशा पद्धतीने खोटे आहेत हे सुद्धा अर्जुनने आता कोर्टामध्ये सांगितलेलं असतं। तर अथर्व विचारे हा माणूस आता अर्जुनला भेटलेला असतो, सारीला सुद्धा तो भेटतो, तेव्हा घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला जातो। तर अथर्व विचारे हा मुळात मेलेलाच नाही आहे, तो खरोखर जिवंत माणूस आहे, पण तरीसुद्धा त्याला न विचारता त्याचे सगळे इथे पुरावे आता वापरलेले असतात आणि त्यामुळे इथे तो मेलेला नाही आहे तर तो जिवंत माणूस आहे। आणि त्याला आता विचारलेलं असतं की साक्षी तुझी बहीण आहे का? तेव्हा तो म्हणतो की नाही, साक्षी माझी बहीण नाही आहे, ती माझी कुणीच नाही आहे आणि मी मेलेलो सुद्धा नाही आहे आणि त्याचे आईवडील हे वेगळे असतात, त्याचे आईवडील जिवंत असतात। त्यामुळे इथे आता साक्षीने पुरावे दिलेले हे सगळे खोटे आहेत हे कोर्टामध्ये अर्जुनने आता सिद्ध केलेलं असतं। त्यामुळे कोर्टामध्ये 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 4 वेळा साक्षीने स्वतःला वाचवण्यासाठी खोटे पुरावे सादर केलेले असतात, हे सुद्धा अर्जुनने आता सिद्ध केलेलं असतं। त्यामुळे ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला ती आपल्या कुठल्याही भावाच्या अंत्यसंस्कार विधीसाठी गेलीच नव्हती, हे अर्जुनने आता सिद्ध केलेलं असतं। त्यानंतरला अथर्व विचारेने सुद्धा कोर्टामध्ये कबुली दिलेली असते की साक्षीबरोबर त्याचा काही संबंध नाही आहे आणि तो एक जिवंत माणूस आहे आणि त्याचा आणि महिपत साक्षी यांचा काही संबंध नाही, हे सुद्धा त्याने आता सांगितलेलं असतं। त्यामुळे इथे साक्षीने खूप मोठा क्राईम केलेला असतो, एखाद्या व्यक्तीचे ID वापरून तो मृत घोषित करून त्याचे इथे कोर्टामध्ये आता पुरावे सादर केलेले असतात। त्यामुळे इथे ॲडव्होकेट जोशीला आता बोलावलेलं असतं। तर इकडे ॲडव्होकेट जोशी याला अर्जुन विचारतो की आता घडलेला सगळा प्रकार कोर्टामध्ये सांगायचा। तेव्हा इथे ॲडव्होकेट जोशी सांगायला सुरुवात करतो, कारण अर्जुनकडे त्याची फाईल असते आणि त्याच्यामध्ये त्याचा सगळा इथे आता कच्चा चिठ्ठा असतो। त्यानंतर इथे ॲडव्होकेट जोशी कोर्टामध्ये उभे राहतात आणि म्हणतात की महिपत आणि साक्षी यांनी मला धमकी दिली होती की जर मधुभाऊंची केस मी नाही घेतली आणि त्यांना नाही हरवलं तर ते मला मारून टाकतील आणि नुसतं मलाच नाही तर माझ्या कुटुंबाला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्यामुळे मला ही केस घ्यावी लागली होती, नाहीतर माझा खून केला जाईल, माझी सनद रद्द केली जाईल, माझ्या कुटुंबाला मारून टाकलं जाईल, अशी धमकी दिल्यामुळे मला माझ्या कुटुंबासाठी आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मधुभाऊंची केस घ्यावी लागली होती आणि त्यांना मी हरवण्याचा प्रयत्न करत होतो। अथर्व विचारे हा साक्षी शिकरेचा भाऊ मुळात आहेच नाही, तर इकडे साक्षी शिकरे हिनेच विलासचा खून केलेला आहे आणि त्यामुळे ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी असे अनेक खोटे पुरावे सादर करत असते आणि इथे जे ॲडव्होकेट जे मधुभाऊंची केस घेत असतात त्यांना सुद्धा विकत घेण्याचे प्रयत्न करत असतात। तर इकडे फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच असे आहेत जे त्यांच्या या हुशारीला बळी पडले नाही आणि ते पुरेपूर प्रयत्न करतायत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि म्हणूनच त्यांनी मला ही केस घ्यायला सांगितली होती। तर इकडे अर्जुन सुभेदार आणि मधुभाऊ यांचं जे काही वाद झाला होता त्याचा फायदा हे लोक स्वतःसाठी करून घेत होते आणि म्हणूनच मला मधुभाऊंना फसवण्यासाठी यांनी पाठवलं होतं। तर इथे आता विलासचा खून खरोखर साक्षीनेच केला आणि म्हणून ती स्वतःला वाचवण्यासाठी असे खोटे पुरावे सादर करते हे अर्जुनने आता सिद्ध केलेलं असतं। त्याचबरोबर प्रियाला सुद्धा बोलावलेलं असतं। ॲडव्होकेट जोशी यांना विचारलं जातं की प्रियाने जे इथे साक्ष दिलेले आहे की मधुभाऊने विलासचा खून केला हे खरं आहे की खोटं? तेव्हा इथे ॲडव्होकेट जोशी म्हणतात की हे खोटं आहे, मधुभाऊंनी विलासचा खून केलेलाच नाही आहे, तर साक्षी शिकरे यांनी केलेला आहे। प्रियाने जी काही साक्ष दिली ती पुरेपूर खोटी आहे। तेव्हा इथे अर्जुन आता प्रियाला सुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो याच्यावरती आता तुला काय बोलायचं आहे? महिपत आणि साक्षी यांना धमकी दिल्यानंतर सगळं काही यांना कळलं होतं, तू सुद्धा खोटी साक्ष दिलीस हे सुद्धा समोर आले, मग आता याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की मला सुद्धा इथे या साक्षीने आणि महिपतने धमकीच दिली होती मारण्याची, जीवे मारण्याची आणि म्हणूनच मी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती की विलासचा खून मधुभाऊने केला आहे, पण तसं नाही आहे, विलासचा खून या साक्षी शिकरेनेच केलेला आहे आणि म्हणूनच आतापर्यंत ती मला इथे मारण्याची धमकी देत असते। तेव्हा इकडे आता या प्रकरणामध्ये प्रियाने आता खुलासा केलेला असतो की साक्षीने विलासचा खून केला आहे, त्यामुळे आतापर्यंत तिने दिलेली साक्ष ही खोटी होती हे सुद्धा निदर्शनास आलेलं असतं। त्यामुळे रविराज काका आणि प्रतिमा अजूनच तिच्यावरती रागवलेले असतात। तेव्हा इथे साक्षीला आता खूपच मोठी गुन्हा केल्यामुळे आता शिक्षा होते, कारण तिने कोर्टामध्ये खोटे पुरावे खोटे साक्षीदार सादर केलेले असतात आणि मुळात तिनेच विलासचा खून केलेला असतो। त्यामुळे इथे आता कोर्टामध्ये अर्जुनने हे सगळं पुरावे निश्चित सिद्ध केल्यामुळे इथे मधुभाऊंना निर्दोष सोडलेलं असतं
आणि त्याचबरोबर साक्षीला इथे आता अगदी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते। त्याचबरोबर इथे साक्षीने जाता जाता सांगितलेलं असतं की ही प्रिया एक नंबरची खोटाडी आहे, ही तन्वी किल्लेदार नाही आहे, तर ही प्रिया मधुकरच आहे, ही गटारामधली मुलगी आणि मी तिला खोटं बोलून तन्वी किल्लेदार बनवलं होतं आणि हे सगळं या नागराजला सुद्धा माहिती आहे। तर जाता जाता इथे साक्षीने प्रिया आणि नागराजचा सुद्धा सगळा खुलासा केलेला असतो। त्यामुळे आता ही गोष्ट रविराज काकांना कळलेली असते। तेव्हा नागराज म्हणतो की दादा, अरे मी याच्याबरोबर काम करत होतो, पण जेव्हा मला कळलं की हे लोक खूपच जास्त वाईट आहेत तेव्हा मी यांचा नाश सोडला होता, पण ही प्रिया काही सोडायला तयार नव्हती, ही आपली तन्वी नाही आहे दादा। तेव्हा इकडे आता नागराजने त्याच्याकडे जो पुरावा असतो तो दाखवलेला असतो, कारण इथे प्रिया त्यालासुद्धा डोईजड झालेली असते। त्यामुळे इथे पुरावा दाखवल्यानंतर तो फोटो प्रियाचा आणि त्याच्यावरती तारीख ही मॅच होत नाही आणि त्यामुळे ते रविराज काकांना कळलेलं असतं की ही आपली तन्वी नाही आहे आणि अशा रीतीने तिचं थोबाड फोडत तिलासुद्धा रविराज काकांनी जेलचा रस्ता दाखवलेला असतो, कारण तिने त्यांना खूपच जास्त फसवलेलं असतं। त्याचबरोबर नागराजने सुद्धा इथे महिपत बरोबर आता जे संबंध ठेवलेले असतात ते रविराज काकांना कळतात, तर इथे प्रिया आणि नागराज या दोघांना सुद्धा जेलमध्ये पाठवायचं अशी मनाची तयारी रविराज काकांनी आता केलेली असते। तर अशा रीतीने इथे अर्जुनने आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते, तिला जन्मठेपेसाठी पाठवलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे प्रिया आणि नागराजचा सुद्धा खरा चेहरा रविराज काकांच्या समोर आणून दिलेला असतो आणि अशा रीतीने त्यांनासुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते। रविराज काकांनी पोलिसांना बोलवून त्या दोघांनासुद्धा अटक करायला सांगितलेली असते।